हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी चॅनल. आय होप तुम्ही सगळे छान मजेत असाल. ही सकाळची वेळ आहे आणि मी कोमट पाणी पिते. हे आपल्या पचनशक्तीसाठी खूप फायदेशीर आहे. आणि त्यानंतर मी घेते हेल्दी ज्यूस. याची रेसिपी मी लॉंग व्हिडिओमध्ये शेअर केली आहे, तुम्ही बघू शकता. या ज्यूसने इम्युनिटी स्ट्रॉंग होते, हेअर हेल्दी राहतात आणि स्किन ग्लो करते. पण तुम्ही हे कन्सिस्टंटली घ्याल तर. आणि हा ज्यूस खूप टेस्टी आहे, यू कॅन ट्राय. बाहेर खूप पाऊस पडतो आणि खूप लेझी फील पण होते, पण लेझी फील करून चालणार नाही. तर आता मी करते ब्रेकफास्टमध्ये मी मसाला राईस बनवते. ॲक्च्युली आज मी थोडा लेट उठली, सो ॲज अ ब्रंच मी मसाला राईस बनवला आणि मसाला राईस खूप यमी झाला आहे. पाऊस सुरू आहे सध्या खूप ज़्यादा, कॉझी वातावरण झालं आहे. सो आजचा व्हिडिओ चिल कॉझी मान्सून सेल्फ केअर डे. तर आता ब्रेकफास्ट कंप्लीट झाला, तर चला मान्सून ह्युमिडिटीमध्ये स्किनसाठी एक फेस मास्क बनवूया. तर इथे मी आधी बनवणार आहे फेस स्क्रब. तर मी घेते आहे राईस फ्लोअर, थोडी कॉफी आणि दूध मस्त मिक्स करून घेते आहे. तुम्ही दुधाच्या जागी दही वगैरे पण वापरू शकता. माझ्याजवळ आता नाही होतं म्हणून मी दूध वापरलं. सो हे स्क्रब फेसवर अप्लाय करायचं आहे इव्हनली आणि 5 मिनिट ठेवून नंतर स्टीम घेते आहे. याने पोर्स ओपन होतील. जेव्हा मी स्क्रब करेल तेव्हा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स ही निघतील आणि स्किन थोडी क्लीन होईल. फेस स्क्रबने डेड स्किन सेल्स आणि स्किनवर साचलेली घाण काढायला मदत होते. स्क्रबिंगमुळे स्किनची डलनेस कमी होऊन ग्लो दिसण्यास मदत होते. पण लक्षात ठेवा, खूप जोरात किंवा वारंवार स्क्रब करू नका. जेंटल एक्सफोलिएशन पुरेसं आहे. आफ्टर स्क्रबिंग मी बनवते आहे फेस मास्क टू रिड्यूस टॅन अँड टू ब्राईटन आवर स्किन. त्यासाठी मी घेते आहे बेसन, कॉफी, थोडी हळद आणि दूध मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घेते आहे. तुम्ही हा फेस मास्क नेकवर हँड्सवर लावू शकता. मी इथे फेसवर इव्हनली अप्लाय करते आहे. पावसाळ्यात आपली स्किन चिकट होते, ऑइली होते, तर हा फेस मास्क ऑइल कंट्रोल करतो, फेसचा टॅन रिमूव्ह करायला मदत करतो. दुधामुळे स्किन सॉफ्ट आणि मॉइश्चरायझ्ड फील होते आणि हळदीमध्ये सूथिंग प्रॉपर्टीज असल्यामुळे स्किन अजून ग्लोईंग आणि फ्रेश दिसते. पण तुमची स्किन अगर सेन्सिटिव्ह असेल तर आधी पॅच टेस्ट नक्की करा. स्किनवर जलन फील झाली तर लगेच धुवून टाका. इट्स अ शार्ट टाईम. मी खूप टाईमपासून अंघोळीच्या अर्धा तास आधी हे टॅन रिमूव्हल ऑइल लावते. याबद्दल मी आधीही माझ्या चॅनलवर सांगितलं आहे. तुम्ही जर का बाहेर जाऊन लगेच उन्हाने स्किन टॅन होत असेल तर हे तेल तुम्ही एकदा वापराच. याची लिंक मी व्हिडिओमध्ये टॅग करते, यू कॅन चेक. हे तेल मी फेसवर, नेकवर, हँड्सवर अप्लाय करते आणि अर्ध्या तासाने विल वॉश इट. ऑल्सो गायज, उन्हाळा असो या पावसाळा, पाणी पीत राहिलं पाहिजे. बॉडी हायड्रेट ठेवली पाहिजे. बॉडी हायड्रेट असेल तर स्किन ग्लोई दिसते. तर पुरेसं पाणी पीत राहा. चला, अंघोळीच्या आधी बॉडी स्क्रब बनवते टू एक्सफोलिएट माय स्किन. तर त्यासाठी मी घेते शुगर, कॉफी आणि बेसन मस्त दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर शुगरचे छोटे छोटे पार्टिकल्स स्किनवरील डेड स्किन सेल्स एक्सफोलिएट करण्यास मदत करतात. कॉफी स्किनला फ्रेश फील देण्यास आणि डल लुकिंग स्किन सुधारण्यास मदत करते. या स्क्रबने हलका हलका मसाज करायचा फॉर एक्सफोलिएशन, देन वॉश करायचं. आफ्टर शावर खूप फ्रेश फील होते. चला तर आता बेसिक स्किन केअर रुटीन करून घेऊया. तर इथे मी आधी लावते सिरम. मी व्हायटॅमिन सी या नायसिनामाइड सिरम मॉर्निंगमध्ये लावते. नायसिनामाइड सिरम म्हणजेच व्हायटॅमिन B3.
हे स्किनची ओव्हरऑल अपीअरन्स सुधारण्यासाठी फायदेशीर आहे. हे स्किनमधील एक्सेस ऑइल कंट्रोल करण्यास मदत करतो, त्यामुळे स्किन अधिक बॅलन्स दिसण्यास मदत होते. हे स्किन बॅरियर स्ट्रॉंग ठेवण्यास मदत करते. त्यानंतर मी लावते मॉइश्चरायझर. ॲक्च्युली मी मान्सूनमध्ये जेल बेस्ड मॉइश्चरायझरच प्रिफर करते टू अप्लाय ऑन माय स्किन. मॉइश्चरायझर स्किप करणं म्हणजे स्किन केअर रुटीनमधला इम्पॉर्टंट स्टेपच स्किप करणं असं आहे. मॉइश्चरायझर स्किनला लाईटवेट हायड्रेशन देतो आणि स्किनला सॉफ्ट आणि स्मूथ फील होण्यास मदत करतो. जेल बेस्ड मॉइश्चरायझर असेल तर ते स्किनवर जाड किंवा स्टिकी फील न होता कम्फर्टेबल वाटू शकतं. त्यानंतर इम्पॉर्टंट स्टेप सनस्क्रीन. मी सनस्क्रीन ही सध्या विश केअरचीच वापरते आहे. स्किन केअर रुटीन कितीही चांगली असली तरी सनस्क्रीनशिवाय ती इनकम्प्लीट आहे. सनस्क्रीन स्किनला सूर्याच्या UV रेजपासून प्रोटेक्ट करण्यास मदत करते. हे सनबर्न आणि टॅनिंगपासून स्किनचं संरक्षण करते. तुम्ही घरामध्ये असाल या घराबाहेर पडत असाल, सनस्क्रीन लावणं खूप महत्त्वाचं आहे. सो डोंट स्किप. आणि तुम्ही बघू शकता स्किन कशी ग्लो करते. ॲक्च्युली पूर्ण दिवस बाहेर पाऊस पडतो आणि बाहेर असं रात्रीचं संध्याकाळचं वातावरण आहे असंच वाटतं. थोडाही प्रकाश येत नाही आहे, पण ते इग्नोर करा. तुम्ही माझी स्किन बघा कशी ग्लो करते आहे. नाव वी विल मेक हेअर ग्रोथ टोनर. आणि हे टोनर मी लास्ट 2 वर्षापासून वापरते आणि याचे कमाल रिझल्ट भेटलेत मला. तर त्यासाठी मी घेते आहे पाणी, त्यात रोजमरी लीव्ज, मेथीदाना सीड्स आणि हिबिस्कस लीव्ज. 5 ते 10 मिनिट मी बॉईल करून घेते आहे. नंतर थंड करून स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर केलं. मी कालच हेअर वॉश केला, सो स्काल्फी क्लीन आणि फ्रेश आहे. तर रोजमरी हेअर ग्रोथ टोनर मी ओन्ली स्काल्पवर अप्लाय करते आहे इव्हनली. रोजमरी टोनर स्काल्पला फ्रेश आणि क्लीन फील देतात. रोजमरी हेअर ग्रोथ टोनरने हेअर ग्रोथ बूस्ट होते. मी आठवड्याला हेअर ग्रोथ टोनर बनवतच असते आणि ते मी फ्रीजमध्ये स्टोअर करते. याने केस गळतीही कमी होते. रोजमरी टोनर ऑलमोस्ट लावून झालं. आता 5 मिनिट हेअर मसाज टू इन्क्रीज ब्लड सर्क्युलेशन अँड बूस्ट हेअर ग्रोथ. तर ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ म्हटलं की चहा, कॉफी या गोड खायची क्रेविंग होतेच. तर मी क्रेविंग्स कंप्लीट करायला प्रोटीन रिच लाडू बनवलेत. याला चॉकलेटची कोटिंगही आहे. तर हे मी खाते आहे. याची रेसिपी मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. याचे खूप सारे बेनिफिट आहेत फॉर हेअर अँड स्किन. मी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, यू कॅन चेक. तर मी बुक रीडिंग करत करत प्रोटीन रिच लाडू खाते आहे. सो आफ्टर प्रोटीन रिच लड्डू मी थोडा वेळ बुक रीड केलं. झोपायच्या आधी मी बुक रीड करते जेणेकरून लवकर झोप येईल. सो दॅट्स इट फॉर अ डे. आय होप तुम्हाला हे रुटीन आवडलं असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.